हॅलो हाय नमस्कार, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये। तर आज आहे आमच्याकडे तुळशी विवाह म्हणजे तुळशीचं लग्न। देवउठणी एकादशीच्या दिवशी तुळशी विवाहाचा मुहूर्त असतो। देवउठणी एकादशी म्हणजे देव 4 महिने निद्र अवस्थेत असतात, त्याच्यानंतर ते उठतात, जागे होतात आणि त्याच्यानंतर तुळशी विवाह केला जातो। तुळशी विवाह झाल्यानंतरच आपल्या घरी शुभ कार्य करावे असं आपल्याकडे म्हणजे हिंदू धर्मानुसार प्रथा आहे, म्हणजेच लग्न कार्य ठरतात, लग्न विवाह सोहळे सुरू होतात असंच आपल्याकडे मान्यता आहे। तर यंदा माझ्या नवऱ्याच्या घरी म्हणजेच माझ्या सासरी तुळस होती, तर ती खूप छान अशी फुलली होती, भरपूर मोठी होती। तर माझी इच्छा होती तुळशी विवाह करण्याचं, पण मग मी ठरवलं मम्मीच्या घरी करायचं। माझ्या मम्मीकडे गॅलरी प्रचंड मोठी आणि समोर व्ह्यू पण खूप छान आहे। माझ्या घरी म्हणजे माझ्या नवऱ्याच्या घरी गॅलरी मोठी आहे, पण ती पूर्ण ग्रिलने बंद आहे, त्याच्यामुळे मी म्हटलं तिकडे नको, माझ्या मम्मीकडे करूया, म्हणून मी तुळस तिकडे घेऊन आले, माझ्या माहेरी घेऊन आले आणि तिला मस्तपैकी डब्यावर ठेवली आणि साडी नेसवली व्यवस्थित। बघा माझी तुळस किती छान फुललेली आणि मोठी आहे, भरपूर मोठी मस्त झाली होती ती। आणि त्याच्यानंतर बघा मी तिला नवीन साडी घेतली होती लाल रंगाची, डब्यावर ठेवून जशी आपण एका बाईला साडी नेसवतो, नवरीला जसं आपण सजवतो अगदी तसंच मी सजवलं। लाल रंगाची साडी घातली, छान तिला दागिने घातले, नथ घातली आणि ओढणी घातली, लाल रंगाची चुंदरी जशी आपण नवरीला घालतो तसंच सगळं घातलं, तिला छान सजवलं, गजरे वगैरे घातले। नंतर हे नवीन हत्ती मी घेतले होते, 2 गजराज घेतले होते। देवउठणी एकादशीच्या निमित्ताने मला ते मिळाले, मला जसे हवे तसेच मिळाले। बघा इथे माझे नवरा नवरी दोघंही तयार आहेत, व्यवस्थितपणे सगळी माझी लग्नाची तयारी झाली होती। आता आमच्या तुळशीला चुडा घालून झालेला आहे, म्हणजेच लग्नातली पहिली विधी झालेली आहे चुडा घालण्याची। चुडा घालून झाला आहे, आता तिला मेहंदी लावून झाली की मग हळद होईल आणि हळदीनंतर मग लग्नविधी होईल। तर पहिली विधी आमची पार पडलेली आहे, तर आपण आता दुसऱ्या विधीकडे जाऊया। आमच्या तुळशी नवरीचं हळदीचं ताट रेडी आहे, पण त्याच्या आधी आम्ही मेहंदी लावून घेणार आहे। हे हळदीचं ताट पूर्ण रेडी आहे, आता मेहंदी लावूया। माझ्या बहिणीपासून सुरुवात। आता इथे सर्वप्रथम माझी बहीण तुळशीला मेहंदी लावून घेते। त्याचबरोबर मी तुम्हाला सांगते की तुळशीचं लग्न कोणी म्हणजे शालिग्रामसोबत करतं, कोणी उसासोबत लावतं, प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी प्रथा आहे। पण माझ्याकडे बाळकृष्ण होते, म्हणजे कृष्णाशीच तुळशीचा विवाह केला जातो आणि शालिग्राम हा कृष्णाचंच रूप आहे, त्याच्यामुळे मला शालिग्राम मिळाले नाहीत, त्याच्यामुळे मग मी कृष्णाशीच तुळशी विवाह करायचा ठरवलं। मग कृष्णाला बघा डब्यावरती व्यवस्थित आसनस्थ केलं, तर डब्याला नवीन साडीने धोतर नेसवलं, जसं असं वाटेल की नवरदेवाला आपण धोतर कसं घालतो तसं साडीने व्यवस्थितपणे धोतर घातलं। एका ताटामध्ये तांदूळ वगैरे पसरवून फुलं वगैरे घालून बाळकृष्णाला व्यवस्थित दूध दही पंचामृतने आंघोळ घालून छान त्यांना वस्त्र अर्पण केले, छान नवीन वस्त्र घातले, माळ वगैरे घालून मोरपंख वगैरे घालून त्यांना सजवून ताटात ठेवून त्यांना त्या डब्यावरती बसवलेलं आहे तिकडे, म्हणजे नवरदेवाच्या जागी त्यांना स्थानपन्न केलं होतं मी। तो व्हिडिओ शूट करताच आला नाही, कारण त्यावेळेस सगळे बिझी होते आपापल्या कामामध्ये आणि म्हणून मला तो व्हिडिओ शूट करता आला नाही। मग त्याच्यानंतर आम्ही त्यांना स्थानपन्न केले, व्यवस्थित सजले होते। आमचे बाळकृष्ण छोटेसेच आहेत पण छान होते। आणि मग नंतर इथे माझ्या बहिणीने मेहंदी लावून झाली तुळशीवरती, तिने तिचं नाव लिहिलं, मीही माझं नाव लिहून तुळशीवरती श्री लिहिलं, स्वस्तिक काढलं, नारायण लिहिलं, कृष्ण लिहिलं, असं तुळशीवरती नवरदेवाचंही नाव लिहिलं। माझ्या ह्यांनी पण तुळशीला मेहंदी लावली व्यवस्थितपणे आणि मग नंतर मी बाळकृष्णालाही मेहंदी लावली, कारण का नवरीला मेहंदी लावली तर नवरदेवाला ते लावणे गरजेचं आहे। बघा माझं बाळकृष्णाचं रूप किती छान सजवलं होतं आम्ही, सुंदर वाटत होते बाळकृष्ण, त्यांनाही मेहंदी लावून झाली। आम्ही सगळ्यांनी व्यवस्थित बाळकृष्णाला मेहंदी लावली। आमच्याकडे आता बाशिंग घालतोय आम्ही, तरी माझी ज्योती नवऱ्याला बाशिंग बांधेन आणि मी नवरीला बाशिंग बांधणार आहे। इथे माझ्या बहिणीने बघा बाळकृष्णाला मस्तपैकी बाशिंग बांधलं, हे देवासाठी स्पेशल बाशिंग अशी मिळतात तुळशीच्या लग्नाच्या वेळेस, तर त्याच्यामुळे तशीच बाशिंग आम्ही आणली होती देवा म्हणजे बाळकृष्णासाठी गणपती असलेलं बाशिंग बांधलं आणि तुळशीसाठी सरस्वती असलेलं बाशिंग आम्ही घेतलं होतं आणि ते मी घातलं, व्यवस्थितपणे बसलं, छान बाशिंग वाटत होते दोघांनाही, खूप छान रूप वाटत होतं। त्याच्यानंतर आता आमची हळदची विधी होती, मेहंदी झाली, चुडा झाला, आता हळदी विधी होती। आम्ही हळदीचं ताट आधीच रेडी करून ठेवलं होतं, प्रत्येक पानाला हळद लावून घेतली, तुळशीच्या फांदींना हळद लावून घेतली, प्रत्येक पानावर एक एक थोडं का होईना पण हात लावून घेतला आम्ही हळदीचा, जेणेकरून आपण जसं नवरीला हळद लावतो पूर्ण अंगाला तशीच आम्ही तुळशीला पूर्णपणे हळद लावली। आणि मग नंतर बाळकृष्णाला सुद्धा हळद लावली, कारण का नवरदेव आहे, शेवटी नवरदेवालाही हळद लागणे तितकीच गरजेची आहे। मग आम्ही नवरदेवाला
देवाला सुद्धा हळद लावली. माझ्या ह्यांनी पण नवरदेवाला हळद लावली, नवरीला हळद लावली. आम्ही दोघांनी जोडीने मिळून नवरा नवरीला हळद लावून घेतली व्यवस्थितपणे. जसं आम्हाला जमते तसं आम्ही आपल्या मनोभावी ही लग्नविधी पार पाडतोय. काही चुकलं माकलं असेल तर खरंच माफ करा, पण जसं आम्हाला जमते मनोभावे आम्ही खरंच श्रद्धेने केलं आणि खूप प्रेमाने केलं. छान अशी आमची हळद आता झाली होती. माझी बहिणीची बारी होती हळद लावण्याची. आम्ही हळद लावून घेतली. नवरदेव आमचे एकदम छान छोटेसे सुंदर असे वाटत होते आणि खरंच खूप मजा येत होती आम्हाला ही विधी म्हणजे असे पूर्ण पार पाडताना. आम्ही पहिल्यांदाच तुळशी विवाह करत होतो, त्याच्यामुळे खूप एक्सायटेड होतो. माझी मम्मी खरं तर नव्हती घरी त्या दिवशी, तिला पार्लरमध्ये भरपूर काम होतं, त्याच्यामुळे तिला ह्या लग्नाला येता आलं नाही. पण पुढच्या वर्षी ते नक्की असेल ह्या लग्नविधीला. आम्ही पुढच्या वर्षी पुन्हा तुळशीचा विवाह करूच. त्याच्यामुळे आता बघा ही छान विधी पार पडलेली आहे. माझ्या बहिणीने पण सगळीकडे तुळशीला हळद लावून घेतली प्रत्येक पानावरती. आमच्या तुळशीच्या हळद झालेली आहे पूर्ण. आमची हळद झालेली आहे, मेहंदी झालेली आहे, चुडा घालण्याचं पण झालेलं आहे. आता डायरेक्ट आता लग्नाची तयारी. चला मग आता लग्नाला. लग्नविधी आधी नवरीला हळद झाल्यानंतर तिला सगळ्या म्हणजे पानांवरती कुंकू लावलं जातं, ज्याला पिंजर असं म्हणतात. ते कुंकू मी सगळीकडे लावून घेतलं व्यवस्थितपणे. आता अंतरपाठ आहे. आमच्याकडे पंडित कोण आहेत तर हे आज मंगलाष्टका हे म्हणणार आहेत आणि लग्न लावणार आहेत. नाही, आता हे आमचं अंतरपाठ आहे आणि तुम्ही मंगलाष्टका व्यवस्थित म्हणा आता. चला 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 चला. ज्योती ये बेटा, फुलं घे, अक्षर घे, हातात तांदूळ दे माझ्या पण. चला मोठ्यानेच म्हणा, चांगलं म्हणजे माईक मध्ये ऐकायला. अक्षता घ्या, अक्षता अक्षता घ्या. चला 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 म्हणा जोरात. चला सुरू करा. जोरात नाही मला, छोटा नाही आवाज ह्याच्यात आला पाहिजे ना, कॅमेरामध्ये रेकॉर्ड झाला पाहिजे. त्याच्या जवळ जा म्हणजे तिथं ऐकायला येईल. ज्योती तू तिकडे ये, आता अँगलला जातो. हा म्हणजे डोक्यावर बरोबर पाडशी ना काय. चला म्हणा म्हणा, सुरू करा. करा. मंगल सावधान. स्वस्ति श्री गणनायकं गजमुखं ओरेश्वरं सिद्धिदं बल्लाळो मूढं विनायकमहं चिन्तामणि तेवरं लेण्याद्रि गिरिजात्मकं सुरवरं विघ्नेश्वरं ओदरं ग्रामो रांझणा संस्थितं गणपती कुर्या सदा मंगलं शुभमंगल सावधान. गंगा सिंधु सरस्वती च यमुना गोदावरी नर्मदा कावेरी शरयू महेंद्र तनया शर्मन्वती वेदिका क्षिप्रा वेत्रवती महासुर नदी ख्याता गया गंडकी पूर्णा पूर्ण जले समुद्र सरिता कुर्या सदा मंगलम शुभमंगल लाभो संतति सत्पदा बहुतुमा लाभोतहि सद्गुण साधोनी स्थिर कर्मयोग पुल्या वा बांधवा भूषण सारे राष्ट्र दूरिण हेची कथिती कीर्ती करा उज्ज्वल आग्रह श्रम तुम्हा दूर देवो सदा मंगलम शुभमंगल आली लग्न घटी समीप नवरा
घेऊनिया घेऊनिया या घरा गृहात के मुनुपर का पूजन करा अंतरपटाते धरा दृष्ट वद्यवरान करिता दोघे करावी उभी वाजंत्रे बहुगल बलान करणे लक्ष्मीपते मंगलम शुभमंगल सावधान. संपलं. चला लग्न पूर्ण झालेलं आहे विधी. अक्षर टाका चला सगळ्यांनी. आता वाजवा आधी जरा काहीतरी. काय वाजवू? ज्योती टाळ्या वाजव, टाळ्या वाजव, जरा अंतर्गत हलणार आहे. चला चला झालेलं आहे आपलं. आता बाकीच्या विधी. वरमाळा घालायचं आहे. तर आधी मी तुळशीला हे स्पर्श करून मग कृष्णाला घालणार आहे. तर आता मी हे तुळशीला स्पर्श करते आणि कृष्णाला घालते ही वरमाला. और ऐसे ही अभी कृष्ण आता हे वरमाला पण झालेली आहे घालून. आता बाकीच्या विधी सप्तपदी वगैरे करायचं आहे. चला गठबंधन करायचं आहे. त्याच्यासाठी सुपारी आणि पैसे ठेवून व्यवस्थितपणे त्याला बांधून घेणार आहे. हां तुम्ही बांधायचं गठबंधन. ज्योती ये तू काय बेटा. आणि नाव घ्यायचं. मी गठबंधन करते. असं टच करून ठेवलं तरी चालेल. हो ना. खाली कर ना. कृष्ण देवा तुझं आणि तुलसी मातेचं मी गठबंधन करते. नाव घ्या. जशी ह्यांची जोडी आहे तशी माझी पण राहू दे. तुमचं अटूट प्रेम आहे तसं माझंही राहू दे. नाव घ्या. नाव घ्या. चला उखाणा घेऊ काय मी. बरं उखाणा घेते. खूप त्याच्यानंतर उखाणा घेते मी. तर ठीक आहे उखाणा घेऊन सांगते. हा काय घेऊ आठवतच नाही. खरं तर आठवत नाहीये मला. नाव घेते. नाव नाशिक माझं गाव. गावाला बांधला बंगला. बंगल्याला दिला रंग. रंगावर मिळाली साडी. साडीवर मिळाला चाप. दीपक माझा बाप. दारात फुलली जाई. सुलोचना माझी आई. पाण्याला गेली गवळण. प्रेमा माझी मावळण. दारात होती तुळस. तुळशीला लावते अगरबत्ती. विजय रावांची मी सौभाग्यवती. वा जमलं. मला खूप वर्षांनी नाव घेतलं मी. आता इथे ना आम्ही सप्तपदी घेणार आहोत. तर सप्तपदीसाठी म्हणजे आम्ही दोघं नाही घेत. खरं तर नवरा नवरी घेत असतात असं आपल्या हिंदू धर्मानुसार आहे. पण तुळस आहे आणि तर बाळकृष्ण आहे. तुळस उचलू नाही शकत काही कारणास्तव. आपण खूप जड असते आणि बाळकृष्णही उचलू नाही शकत. त्याच्यामुळे मग असं आहे की तुम्ही बाळकृष्णाला आणि तुळशीला आपलं जे कणकण असतं जे लाल पिवळा धागा आपण ज्याला म्हणतो तो व्यवस्थितपणे दोघांच्याही ह्याला बांधून घ्यायचा. म्हणजे तुळशीच्या फांदीला बांधायचा आणि बाळकृष्णाच्या हाताला बांधायचा आणि तो एका जोडप्याने सप्तपदी घेत फिरवायचा जेणेकरून सप्तपदी पूर्ण होतात अशी विधी आहे. त्याच्यामुळे मग आम्ही दोघांनी ती सप्तपदी केलेली आहे. फेरे पूर्ण करून घेतलेले आहेत. ते 7 फेरे घेतलेले आहेत. अग्नी आहे. होम केला होता आम्ही छोटासा. अग्नी प्रज्वलित केली आणि त्या अग्निभोवती सप्तपदी घेतलेले जेणेकरून तुळशी विवाह पूर्ण होईल अशा रीतीने आम्ही हे सप्तपदीचं कार्य केलेलं आहे. जसं आम्हाला जमलं, जसं आम्हाला माहीत होतं, पंडितला विचारून ब्राह्मणाला विचारून सगळं आम्ही प्रॉपर सप्तपदी केलेले आहेत. इथे आमचं लग्न सराई पूर्णपणे पार पडली होती. सप्तपदीही झाले होते करून आमचे. तर आता बघा खूप छान वाटत होतं हे सगळं करताना. तुम्हालाही बघून आनंदच होत असेल. आमचं मंगळसूत्र घालण्याची विधी पण झालेली आहे. सप्तपदी पण झालेले आहेत. तर आज आमच्या तुळशीचं लग्न होतं आणि ते पूर्ण विधिवत पूर्ण झालेलं आहे. श्रीकृष्णाशी लग्न झालेलं आहे आमच्या तुळशीचं.
सो तुमच्या सगळ्यांना जर हा विवाह सोहळा आवडला असेल तर प्लीज लाईक करा नक्कीच आणि तुमच्या सगळ्यांना तुळशीच्या लग्नाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. काय सांगशील ज्योती, सांग कसं वाटलं तुळशीचं लग्न? फर्स्ट टाइम मी केलं म्हणजे आपण केलं फर्स्ट टाइम आम्ही आणि घरी केलं. खूप मस्त वाटलं. खूप मस्त एक्सपिरियन्स होता आणि आमची तुळस खूप मोठी आहे, छान अशी फुललेली सुंदर आहे. त्याच्यामुळे यंदा आमचं तुळशीचं लग्न आम्हाला करायची खूप इच्छा होती. ती इच्छा आमची पूर्ण झाली आणि मनोभावे जशी आम्हाला जमली तशी आम्ही तुळशीचा विवाह पूर्ण केलेला आहे. काही चुकलं माकलं असेल तर माफ करा, पण जमलं तसं आम्ही पूर्ण केलेलं आहे. सप्तपदीपासून सगळं लग्न आमचं पूर्ण झालेलं आहे. आणि जेवण पण आहे. हो आणि बिना जेवण जेवणे जाऊ नका. जाऊ नका, लग्नाला आलात तर जेवणच. आणि लग्नाचं कॉन्ट्रॅक्ट आज आमच्या ज्योतीकडे आहे, तर सगळंच आहे जेवणामध्ये. जसं सागर संगीत जेवण असतं तसं संपूर्ण सागर संगीत जेवण आहे आमच्याकडे. पुरी, डाळ, भात, मिक्स भाजी, खीर, श्रीखंड सगळंच आहे. म्हणजे गोड तिखट सगळंच आहे लग्नाला. तर नक्की या आणि लग्नाला आलात तर जेवणच जा. हा. जी काही आम्ही सेवा केली ती गोड मानून घ्या. मानून घ्या. चला.